बुझी को राख कहते हैं, जली को आग, और इस नाचीज को तेजपाल वाग कहते हैं। अबे चपड़ गंजू, हम किसी के आगे झुकते नाही, खामोश। आज आपण आलेलो आहे मनमाड मध्ये, आणि मनमाड मध्ये जर 3:30चा खेळ करायचा असेल तर एका खुफिया रस्त्याने जायला लागतं। चला त्या रस्त्याने। अरे अबे चपड़ गंजू, सुरुवात करूयात 3:30। 3:30चा आजचा खेळ रंगणार आहे मनमाड येथील IUDP कॉलनीमध्ये। कुठली कॉलनी? IUDP कॉलनी। या कॉलनी बद्दल जाणून घेऊयात इथले नगरसेवक महेंद्र भाऊ शिरसाट यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। या कॉलनी बद्दल सांगा। आमच्या ह्या कॉलनीमध्ये अनेक प्रकारचे सण अतिशय चांगल्या प्रकारचे साजरे केले जातात। नवरात्र असेल, गणपती असेल, अनेक प्रकारचे जे धार्मिक सण आहे ते सर्व एकोप्याने साजरे केले जातात। इथल्या सर्व महिला अतिशय चांगल्या पद्धतीने एक संघटन करून नेहमी चांगल्या कामात सहकार्य करत असतात। म्हणजे एकदम उत्साही वातावरण असतं। एकदम शंकर। हे सगळं उत्साही वातावरण आज पाहायला मिळणार आहे नक्की। सुरुवात करायची खेळायला 3:30। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडसाठी, आणि त्यासाठी मी बोलवलाय माझा एक छोटासा मित्र। नमस्कार साहेब, आपलं नाव काय? मयूर विजय चव्हाण। ते मला असं कळलं तुला गजनी पण आवडतो। गजनी आवडतो? बघितलं तू गजनी? मग ते मला गजनीची ऍक्टिंग करून दाखव ना। गजनी कसा करतो? अगं ऐक, असं करतो गजनी। कसं पुन्हा एकदा दाखव। एकदम, अरे रे काय ताकद आहे बघितलं। या ताकदवान गजनीकडून मला आता 3 टोकन्स मिळणार आहेत। लवकर 3 टोकन्स काढून द्या याच्यातली। 1 2। क्या बात, आमच्या गजनीने मला 3 टोकन्स दिलेली आहेत। बघूयात कोण आहे 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत पहिला राऊंड। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 38। आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 53। 53 या। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 24। हे आहेत आपले 3 पहिले भाग्यवान स्पर्धक ज्यांच्या सोबत आपण खेळणार आहे आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्या अगोदर परंपरेनुसार गप्पा। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सचिन गायकवाड। सचिन, काय करतो तू? माझं MBA झालेलं आहे आता। रिझल्ट बाकी। MBA झालंय पूर्ण? बरं, मग त्याच्या अगोदर काय ग्रॅज्युएशन? त्याच्या अगोदर लॉ झालेलं आहे माझं। मग प्रॅक्टिस नाही करत? नाही, प्रॅक्टिस नाही करत आहे, कारण हायली एज्युकेशन घ्यायचं त्याच्यामुळे MBA कडं नंबर लागला, त्याच्यामुळे ते करून घेऊ। बर, मग बघू। पण मग हे सगळं करताना कोणी बघून ठेवलंय का? नाही, अजून काही नाही। म्हणजे नाही नाही, अजून काही म्हणजे मी त्याच्याबद्दल नाही विचारत आहे। जॉब एखादा बघून ठेवलाय का? मी जॉब बद्दल सांगतोय, अजून काही बघितलेलं नाहीये। रिझल्ट भेटल्यानंतर मला वाटलं मी विचारतोय नोकरीबद्दल, ह्यांच्या मनात आपल्या छोकरीबद्दल येते कसं काय? बरं, मग काय घरी बघतायत आता? काय जॉब? जॉब नाही आता। आता जॉबचा काय संबंध आहे? आता छोकरीबद्दल विषय चाललाय ना। आधी नोकरी मग छोकरी। मग आता भावी म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये काय एम आहे मोठं? माझं एम एवढंच की एक टू बी अ सक्सेसफुल HR मॅनेजर। खूप मोठं व्हायचंय तुला। यासाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। आणि या राऊंड साठी सुद्धा थँक्यू। नमस्कार, आपलं नाव? मनीषा परदेसी। परदेसी, बर, मग याच देशातल्या की बाहेरच्या? या देशातल्या। कुठल्या? जोडगेची आहे मी। बर, म्हणजे माहेर? माहेर गुजरातचं आहे। बर, मग आता इकडे कसं काय मनमाड मध्ये? इकडे सर्व्हिस आहे, माझे मिस्टर सर्व्हिसला आहेत। बर, काय करतात ते? शिक्षक आहेत। शिक्षक आहेत? हो। बर, मग मला सांगा की ज्या वेळेस येतात भाऊजी आमचे, तर ते घरी आल्यानंतर ज्यावेळेस वैतागलेले असतात आणि किंवा तुम्ही त्यांच्यावर चिडता, त्यावेळेस तुम्ही काय म्हणतात? मला नका शिकू? मग काय म्हणता? मी गप्पा राहते, शांत राहते, म्हणजे शांत सगळे धडे ऐकून घेता। बरं, मग असा काही प्रसंग येतो का शाळेत जशी छडी मारतात तशी तुम्हाला छडी वगैरे मारली? नाही, कधीच नाही। अजिबात नाही? घरी कोण कोण असतं इथे? माझी एक मुलगी आहे 6 वर्षाची। हां, आम्ही तिघच आहे तिथे। बरं, मग ती काय बाबांच्या शाळेमध्ये जाते? नाही नाही, इथे येते मनमाडला। तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा।
नमस्कार, आपलं नाव? रोहिणी वाघ. अरे घरातले निघाले आमच्या. नमस्कार वहिनी. कोण कोण असतं घरी? सासू सासरे दीर. बर, मिस्टर काय करतात? एसटी ड्रायव्हर. एसटी मध्येच? मग काय कुठे कुठे फिरून आलात लग्न झाल्यावर? आता लागले. आताच लागले. आत्ताच लागलेत. मग काय कुठे कुठे दौरे झाले? माहेरी नंदेच्या इथे फिरायला कुठे गेलंच नाही. काय म्हणजे लग्न झाल्यावर माहेरी फिरायला जातात? नंदेच्या घरी? तेच सांगणार ना. बर, नाही मी असं म्हणतोय पर्यटन स्थळी कुठला गेला होतात का? अजून नाहीत गेलेला. पण मग आता काय जायचा बेत आहे? बघा असेल ना तर ठणकावून आत्ताच सांगा, म्हणजे दादा विरोधच करणार नाही. कॅमेऱ्यावर सांगायचं एकदम बिंदास. कुठे जायचंय तुम्हाला? नियोजन आहे, जाणाऱ्यांच्यावरती राहतं. पण कुठे जायचंय तुम्हाला? कुठे जाऊशी वाटतंय? कुठं? सप्तशृंगीच्या दर्शनाला जायचंय? जाऊन आलाय. मग जाऊन आलाय तरी सांगितलं नाही तुम्ही. मग काय अष्टविनायक दर्शन करायचं आता? अष्टविनायक दर्शन करायचं. दादा वहिनींचं ऐका, अष्टविनायक दर्शन लवकरात लवकर घडवा. तुम्ही आता या अष्टविनायकाला धावा करा की या राऊंड मध्ये तुम्हीच विजयी व्हाल म्हणून. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार. पण सर्वात अगोदर किंमत कोण बोलणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा इथं निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावणार. याचा अर्थ पहिल्यांदा बोली लावतील वाघ वहिनी, त्यानंतर आमचे सचिन राव आणि सर्वात शेवटी परदेसीताई. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. हा नेकलेस सेट चांदीचा असून याला सोन्याचा मुलामा आहे. शिवाय याला मशीन फिटिंग केलेले अमेरिकन डायमंड्स आहेत. या नेकलेस सेटमध्ये एक नेकलेस आणि एक जोडी कर्णफुले आहेत. या नेकलेस सेटची पहिल्यांदा किंमत ठरवतायत वाघ वहिनी. हे घ्या 5 अंक. यातले 4 अंक वापरून तुम्हाला किंमत ठरवायची. तुमच्याकडे अंक आहेत 0, 1, 9, 5 आणि 6. एक आकडा हातामध्ये ठेवावा लागेल. काय किंमत आहे? 956 रुपये. 1956 रुपये. ठाम आहे या मतावर? नक्की? पाठीमागे काय अंदाज आहे? 6000च्या आसपास. मला काय वाटते बाकीच्यांना एकंदरीत? बरोबर आहे? ठाम आहे या मतावर? नक्की? लिहायची ही किंमत? लिहून टाकूयात मग. सचिन भाऊ हे घ्या 5 अंक. यातले 4 अंक वापरून तुम्हाला किंमत ठरवायची आहे. बघा नेकलेस खूप सुंदर आहे. जो चांदीचा आहे त्याला सोन्याचं प्लेटिंग आहे. शिवाय याच्यामध्ये अमेरिकन डायमंड्स आहेत जे मशीननं फिट केलेले आहेत. कोणी आहे का द्यायला? म्हणजे आईला वगैरे? सध्या नाही, पण आईला देऊ शकता की? हा मग आहे ना. ठरवा किंमत ठरवा. किंमत सांगा. 1695 रुपये. पाठीमागच्यांना काय वाटतंय? 3500, 2700. खूप कन्फ्युजन वाढतंय. तुला काय वाटतंय? मला वाटतं मी सांगितलं ते बरोबर असेल. अगदी ठामेस या मतावर? बघ तुझ्याकडे जे 6 आहेत ते 9 म्हणून सुद्धा वापरू शकतोस. म्हणजे 2 9 करू शकतोस किंवा 2 6 सुद्धा करू शकतोस. तुझ्या हातामध्ये 0 आहे, त्या 0चा पण वापर करू शकतोस. ठीक आहे. ठाम? या मतावर ठाम आहेस? लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. परदेसीताई आता तुम्ही किंमत ठरवायची. हे घ्या 5 अंक. नीट बघून घ्या. हा नेकलेस खूप आकर्षक आहे. शिवाय याच्यामध्ये कानातलं सुद्धा आहे. काय किंमत? 9650 रुपये. किंमत जास्त वाटतेय? नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. अजून वाढवायची? नाही. वाढवू शकता? नाही, बरोबर आहे. कमी करायची आहे? नाही. अजिबात नाही. पाठीमागच्यांचा काय अंदाज आहे? एवढी नाहीये. बघा मला बरोबर वाटते. बरोबर वाटते. ठाम आहे या मतावर? लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या नेकलेस सेटची किंमत सांगितलेली आहे. वाघ वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1956 रुपये. त्यानंतर सचिननी सांगितलेली किंमत आहे 1695 रुपये. तर परदेसीताईंनी सांगितलेली किंमत आहे 9650 रुपये. बघूयात या नेकलेस सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1690 रुपये.
ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती सचिननी. सचिन, तुला मिळतो हा नेकलेस सेट. अभिनंदन सचिन भाऊ. थँक्यू. काय आता हा नेकलेस कुणाला देणार? आता आईच्या ताब्यात देतो आधी. आधी देतो म्हणजे काय? आधी आई ठरवेल कोणाकडे द्यायचं ते. बर बर बर, म्हणजे सगळे हक्क आईकडे स्वाधीन केलेले आहेत का? चांगलं आहे. तुला यासाठी कामासाठी खूप खूप शुभेच्छा very much. आणि जॅकपॉट राऊंड साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आज इथल्या आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्तच्या जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे आणि ज्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मिळणार आहे माझ्याकडून आकर्षक भेटवस्तू. आणि आजचा तुमचा प्रश्न असा आहे, उंचच उंच बंगला त्यावर शिपाई टांगला, याचं उत्तर काय हे तुम्ही मला सगळ्यात शेवटी सांगायचंय. आत्ता गडबड करू नका, आत्ता तुम्ही विचार करा. आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माझ्याबरोबर आहे. गायत्री, मला यातली 3 टोकन्स दे. डोळे बंद कर. 1 2 आणि 3. गायत्रीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत. बघूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 27. आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 18. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 3. हे आहेत आपले 3 नवे स्पर्धक जे खेळणार आहेत दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. सुपर मार्केटमध्ये खरेदी करायला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्या अगोदर थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सौ भारती रितेश कोतकर. कोतकर. बर, पण मग आता घरी कोण कोण असतं? सासू, दीर, जेठ. काय पण एवढं हसत असता सारखं तुम्ही, हसतमुखी काय राज काय? काही माहित नाही तसं. बर, मग काय घरी पण सगळे हसण्याचेच प्रसंग येतात का? हो, काय होतं नेमके हसण्याचा प्रसंग? असं एक्झॅक्ट नाही काय सांगता ना, पण हसतमुखी वातावरण असल्यामुळे हसत राहते. बर, म्हणजे घरी भाजी बिघडली तरी हसणार. अगं बाई, भाजी आज खाटरट झाली. जाऊ द्यात. या राऊंड मध्ये तुम्ही अशीच हसत हसत खरेदी करा. तुम्हाला खूप खूप हसत हसत शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. आपलं नाव? अंजनाबाई इंधे. इंधे. मावशी, घरी कोण कोण असतं? घरी मुलगा, सून, नातू आणि आम्ही दोघे. तुम्ही 2 जण. काय करतात काका? काका FCI मध्ये. कशामध्ये? FCI मध्ये. बर, आणि मुलगा काय करतो? मुलगा कॅम्प्युटर ऑफिसमध्ये जॉब करतो. बरं, मला सांगा की घरामध्ये आता इतक्या वर्षाचा संसार करताय, कधी असा बिकट प्रसंग आलाय का हो की ज्याच्यातून फार अगदी देवानी साथ दिली आणि तुम्ही बाहेर पडलाय? भरपूर वेळा आलेला आहे. एक प्रसंग सांगा. 4 वेळेस त्यांना अटॅक येऊन गेले, त्यावेळेस रात्री बेरात्री धावपळ करून दवाखान्यात भरती करणं, हे करणं हां भरपूर आलं. आणि परत असे चालूच असतात मधून अधून आजार वगैरे. हां, पण मग या सगळ्यातून मार्ग काढण्याची शक्ती तुम्हाला कोण देतं? शक्ती देणारा परमेश्वर. बर, पण मग सगळ्यात जास्त तुमची भक्ती कुठल्या देवावर आहे? शंकरावर. बर, तुम्हाला या राऊंडसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? स्वप्नील परिश्रम आहेर. 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 किती जणांना आतापर्यंत आहेर केलेत? कोणालाच नाही. तू काय करतोस नक्की? मी डिप्लोमाला सेकंड इयर इलेक्ट्रिकल. आणि कुठला विषय? इलेक्ट्रिकल ट्रेड. इलेक्ट्रिकल ट्रेड. आणि घरी कोण कोण असतं? घरी आई, पप्पा, भाऊ आहे लहान. बरं, मला सांग, आता तुला काय खरेदीचे अनुभव आहे? नाही, काहीच नाही. आणि कॉलेजची खरेदी करून झाली आहे? नाही अजून. अजून नाही झालेली. हे बघा, इथं आहे ना, मी सगळी कॉलेजची आणि जी काही शाळेची स्टेशनरी आहे ती इथं ठेवलेली आहे तुम्हाला खरेदीसाठी. यातलीच तुम्हाला खरेदी करायची, त्यामुळे तुझं फावलं ना? बरोबर. आता तुला मिळाल्या सगळ्या वस्तू इथंच. जर जिंकलास तर नीट विचार करून खरेदी कर. या राऊंडसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात सुपर मार्केट या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा तेवढी खरेदी तुम्हाला करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे 838 रुपयाची. आणि तुमची वेळ चालू होती आत्ता 3:30. आरामात आरामात आरामात. नीट विचार करा. 3:30. 1 मिनिट संपलेला आहे. आता खरेदीची टोटल करूया.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. कोतकर वहिनींनी केलेली खरेदी आहे 422 रुपयांची. त्यानंतर इंधे मावशींनी केलेली खरेदी आहे 485 रुपयांची. तर आपल्या स्वप्नील आहेरनी केलेली खरेदी आहे 1117 रुपयांची. ती जाते आपल्या मूळ किमतीच्या जवळ, त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी तुझी. अभिनंदन आहेर साहेब, आमच्याकडून तुम्हाला हा आहेर मिळालेला आहे. बर, तुला आता जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आजचा प्रश्न असा विचारला होता, उंचच उंच बंगला त्यावर शिपाई टांगला, याचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. आता आपल्या अंदाज कितीचे विनर सचिन भाऊ आणि सुपर मार्केट राऊंडचे विजेते स्वप्नील भाऊ दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. खामोश. खजिन्याची चावी निवडण्याची संधी जर पाहिजे असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि आजचा 1 मिनिटाचा गेम तर खूप सोपा आहे. तुमच्या दोघांना आहे ना, या झोक्यावर बसून फक्त झोके घ्यायचे आहेत. पण ते झोके घेत असताना तुम्हाला समोर टेबलावर ठेवलेले जे चेंडू आहेत ते पकडायचे आहेत आणि तुमच्याजवळ असणाऱ्या ट्रेमध्ये ठेवायचे आहेत. पण याच्यासाठी काही नियम आहेत बरं का. एकदा झोका घेतला तर पाय खालती टेकवता येणार नाही आणि तुम्ही घेतलेला चेंडू किंवा तिथल्या बास्केटमधला चेंडू जर खालती पडला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. जो 1 मिनिटामध्ये सगळ्यात जास्त चेंडू जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघेही तयार? घ्या ट्रे. सगळेजण तयार आहे का? या राजे या, बसा बसा. एक झोका खेळणार आपले बोका. सगळे तयार आहेत ना? दोघेही तयार? साडे माडे 3. लवकर. अरे पोचत नाहीये. अरे रे, लवकर 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 लवकर. कमॉन. साडे माडे 3. 1 मिनिटाचा वेळ संपलेला आहे. पाहूयात कोणी सर्वाधिक चेंडू जमा केलेत ते. सचिन 1 2 3 4 5 6 7 आणि 8 चेंडू जमा केलेत. आणि स्वप्नील 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. याचा अर्थ स्वप्नील ठरलाय विजेता आणि त्याला मिळते संधी चावी निवडण्याची. अबे खामोश. लाल रंगाची चावी का हिरव्या रंगाची चावी? चपळ गंजू हे तर मला कधीच कळत नाही. स्वप्नील कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या रंगाची चावी निवड. हिरव्या रंगाची. हा. नक्की? नक्की आणि लाल रंगाच्या चावीमध्ये असेल खजिना तर? हिरव्या रंगाची. नक्की? नक्की. निवड मग चावी. स्वप्नीलने निवडलेली आहे हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे सचिनला मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कोणत्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. साडेमाडे 3च्या आजच्या भागाचा उपविजेता ठरलेला आहे आपला सचिन गायकवाड. अभिनंदन. तुला मिळाले सस्पेन्सिल. आता काय याचा वापर काय करणार? याचा वापर काय भाच्यांना दिला आणि मुलांना देऊन टाकली. तुला या गोष्टीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाचा विजेता ठरलेला आहे स्वप्नील आहेर, ज्याला मिळाला आहे ग्लास टॉप शेगडीचा आहेर आमच्याकडून. अभिनंदन. थँक्यू. आता काय खूप आनंद होतोय. हो, मला सांग, कॉलेजची खरेदी सगळी तुला मिळाली पहिल्या राऊंड मध्ये, त्याच्यानंतर आता ही शेगडी मिळाली, याच्यावर काय करणार? पावभाजी. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आता बोलूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, उंचच उंच बंगला त्याच्यावर शिपाई टांगला. उत्तर फोडू नका, मी विचारतो. तुम्ही या पुढे. आपलं नाव? स्मिता गोविंद समोसे. आणि उत्तर? नारळ. अचूक उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला मिळते ही भेट वस्तू. असा धिंगाणा आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका साडेमाडे.